मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे कालीमाता उत्सवाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनच्या दिवशी कालीमातेची स्थापना होत असते आणि हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. कालीमाता उत्सव निमित्त येथे 10 दिवस जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. तसेच येथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने लावले असतात. तसेच कालीमातेचे दर्शन घेण्यासाठी व विविध कार्यक्रम बघण्यासाठी आरमोरी तसेच इतर लगतच्या तालुक्यातील नागरिक या ठिकाणी येत असतात. बघा मित्रांनो, आपण आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथे सुंदर अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आहे. बघा मित्रांनो, आपल्याला दिसत आहे आणि सुंदर असा हा गेट तयार केलेला आहे. आता आपण आतमध्ये प्रवेश करूया आणि प्रत्यक्ष कालीमातेचे दर्शन घेऊया. बघा मित्रांनो, आपण प्रत्यक्ष कालीमातेचे दर्शन घेत आहोत. या ठिकाणी आपल्या आरमोरी तालुक्यातील किंवा इतर जवळपासच्या तालुक्यातील भाविक भक्त येतात. तसेच सर्व जातीचे धर्माचे लोक या ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात. तर मित्रांनो, आता आपण या कालीमाता उत्सवाचे जे सदस्य आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार, मैं पूजा कमेटी के सेक्रेटरी शंकरनगर गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट से बोल रहा हूँ। हमारे पूजा कमेटी के अध्यक्ष सुजीत जी मिस्त्री, हमारे पूजा कमेटी के कैशियर नारायण जी सरकार, हमारे पूजा कमेटी के उपाध्यक्ष ताराजपत मिस्त्री, हमारे पूजा कमेटी के संचालक पूरा संभालने वाले उपाध्यक्ष शोभत जी सरदार। ये हमारे गांव 1976 में जब बसे तब से 48 साल हो गए हमारे गांव में ये कार्यक्रम चल रहा है। 48 साल से ये कार्यक्रम चल रहा है। 10 दिन का प्रोग्राम रहता है। बाहर से जो प्रोग्राम सिंगर लोग आते हैं, हम मराठी में भी, हिंदी में भी और अपने बंगाली भाषा में भी प्रोग्राम रखते हैं। दूर दूर से लोग यात्रा देखने आते हैं, काली माता के दर्शन करते हैं। और ऐसा माना जाता है कि हमारे यहाँ पे बहुत सारे लोग, जैसे गढ़चिरौली से कल एक जन आया था, बोले भैया बोले मैं माँ जी से मन्नत मांगा था, मेरा मन्नत पूरा हुआ। तो ऐसे लोग मन्नत भी मांगते हैं और माँ के दर्शन देते हैं और भक्ति से माँ के सामने माता देखते हैं। ये हमारे गाँव का रिवाज है काली माता का पूजा।